फ्रेंड्स, मी आणि माझ्या बहिणी लहान असताना ना शाळेतनं आल्यावर आई आम्हाला ना पोळी बरोबर आहे ना एक आंब्याचा पदार्थ द्यायची. आणि महत्वाचं म्हणजे ना की आंब्याचा सीझन झाला ना तरी सुद्धा काही महिने आम्हाला आहे ना आई देत राहायची, कारण ती तशीच तयार करून ठेवायची. हा जो पदार्थ आहे जो आज आपण करणार आहोत तो तुम्ही आहे ना आंब्याचा सीझन संपला ना तरी काही महिने नक्कीच खाऊ शकता. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. आता तुम्हाला कळलंच असेल की आज आपण आहे ना आंब्याचा पदार्थ करणार आहोत. आपण आहे ना ह्याच्या आधी आंब्याचे भरपूर पदार्थ केलेत, कैरीचे पदार्थ केलेत, त्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. हा जो पदार्थ आज आपण करणार आहोत ना हा तुम्ही पोळी बरोबर, पूर्वी तर आहे ना बऱ्याच घरांमध्ये केला जात होता आणि पोळी बरोबरच खात होतो आपण, पण हल्ली ब्रेड बरोबर पण सर्व करतात. आणि महत्वाचं म्हणजे आजचा जो हा पदार्थ आहे तो ना उपवासाला सुद्धा चालणार आहे. तर चला बघूयात आपण आज काय करत आहोत आंब्यापासून. 3, 2, 1. तोतापुरी आंब्याचा आपण आहे ना साखर आंबा करणार आहोत. तर इथे मी आहे ना मोठा तोतापुरी आंबा घेतलेला आहे. बरं, आंबा हा बघून घेताना आहे ना काय करायचं की कडक घ्यायचा, मऊ घ्यायचा नाही. ह्याचं साल काढून घेणं फार महत्वाचं आहे, कारण काय होतं सालासकट जर केला ना तर पूर्ण कडवट होतो. सो साल पूर्ण आपण काढून घेऊयात. आपण आंबा पूर्ण सोलून घेतलेला आहे आणि कडेची टोकं सुद्धा काढलेली आहे. आता काय करायचंय की छानपैकी आपण ना बारीक ह्याच्या फोडी करून घेऊयात. हे अशा पद्धतीने ना छोट्याशा फोडी आपण करून घेऊयात. आंबा सगळा आपण ना चिरून घेतलेला आहे आणि अराउंड आहे ना पाऊण बाऊल आहे ना इकडे आंबा झालेला आहे, आंब्याचे तुकडे झालेले आहेत. ह्याचं कारण काय माहिती का, आपल्याला मोजून का घ्यावं लागतं माहितीये का, की त्याप्रमाणे आपण साखर घालणार आहोत म्हणून. इकडे एक छोटी कढई घेतलीये मी, त्यातनं आंब्याचे तुकडे काढून घेऊया. आता तोतापुरी आंबा जो आहे ना तो थोडासा गोड असतो, जरा म्हणजे आपल्या कैरीपेक्षा. कारण का माहिती का, तो पिकलेला असतो ना त्यामुळे थोडासा गोडसर असतो. सो आता इकडे पाऊण पाऊल आपण आहे ना आंब्याचे तुकडे घेतलेत ना, तर अर्धा बाऊल आपण आहे ना साखर घेणार आहोत. त्याच बाऊलने आपण आहे ना अर्धा बाऊल इकडे साखर घेतलेली आहे. आता आपण काय करूयात, हे सगळं मिक्स करायचं आणि झाकून बाजूला ठेवायचं. म्हणजे काय होतं की ह्याच्यातली जी साखर आहे ना ती हळूहळू विरघळते आणि आपली जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती थोडीशी कमी होते. यासाठी आपल्याला ही प्रोसेस गरजेची आहे. आता झाकून आपण आहे ना अर्धा तास हे बाजूला ठेवूया. अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की ना मस्त साखरेला पाणी सुटलेलं आहे. आता मी इकडे गॅस ऑन केलेला आहे आणि लो फ्लेम ठेवली. आता काय करायचंय की या ज्या फोडी असतात आंब्याच्या त्या शिजलेल्या नाहीयेत ना, सो पहिली प्रोसेस काय की आपण आहे ना ह्याला झाकण देऊन एक 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवर आपण शिजवून घेऊ. फ्रेंड्स, आपण झाकण काढून चेक करूया. फ्रेंड्स, एक 4 मिनिटं झाल्यानंतर काय केलं होतं मी की ना एकदा झाकण काढून चेक केलं, पण तोपर्यंत ना फोडी अजिबात शिजल्या नव्हत्या, म्हणून मी परत आहे ना एक 3 ते 4 मिनिटं परत आहे ना आपण झाकण ठेवलेलं होतं. आता काय करायचंय की या फोडी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी 80% शिजलेल्या आहेत. आता काय करायचंय की झाकण न ठेवता आपण आहे ना शिजवायचं. आता हे तुम्हाला दिसेल की ना साखर अजूनही ना साखरेचं पाणीच आहे, असा घट्टपणा त्याला आलेला नाहीये किंवा पाक तयार झालेला नाहीये. सो अराउंड एक 2 ते 3 मिनिटं आपण छान आहे ना असंच ओपन आहे ना त्याला कुक करायला ठेवूयात. फ्रेंड्स, इथे बघू शकताय तुम्ही आपला जो साखर आंबा आहे ना त्याला फेस आलेला आहे. तर काय होतं की पाक होण्याची ही सुरुवात असते. सो हार्डली 1-2 मिनिटं आपल्याला लागतील, फारही घट्ट करायचं नाही, कारण काय होतं की ना गार झालं ना की खूप घट्ट होतं. यासाठी किंचित त्यांना ठेवताना पातळच ठेवायचंय. फ्रेंड्स, 2 मिनिटं झालीत आणि आता तुम्ही बघू शकताय की ना फेस पण आपला बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि थोडंसं घट्ट पण झालंय. हे बघा, लिक्विड काही राहिलं नाहीये. आता चेक कसं करायचं माहिती का, हा जो थेंब आहे, झाऱ्याला लागलेला थेंब आहे, तर तो अगदी हळू पडतोय, ह्याचा अर्थ आपला जो साखर आंबा आहे तो तयार आहे. आता आपण काय करायचंय, गॅस बंद करायचा आणि पूर्ण गार झाल्याशिवाय बरणीत भरायचा नाहीये. आपला साखर आंबा आहे ना पूर्ण गार झालेला आहे आणि ना घट्ट नाही झालाय अजिबात, थोडस त्याला लिक्विड पण राहिलेला आहे. आता आपण आहे ना बरणीत भरून घेऊया. एका कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आपण आहे ना साखर आंबा भरणार आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं असेल ना तर करू शकता, कारण हा जो साखर आंबा आहे तो फ्रीज मध्ये छान वर्षभर असा टिकतो.
फ्रेंड्स, मस्त असा तोंडाला पाणी सुटणारा तोतापुरी आंब्याचा साखर आंबा इथे तयार आहे. आणि महत्वाचं म्हणजे ना फ्रेंड्स, हा उपवासाला सुद्धा चालतो.